नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे दिवाळी फराळ विशेष बघत आहे। जिभेची चव वाढवणारा चटकदार रसा, खमंग चिवडा आणि हा चिवडा 2 किलोच्या प्रमाणात आहे। याचं अचूक प्रमाण मी सांगितलं आहे। तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ संपूर्ण बघायचा म्हणजे तुम्हाला माहित पडेल की हा चिवडा कसा बनवला आहे। तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करून बघू नका। तर हा चिवडा मार्केटपेक्षाही भारी असा बनवलेला आहे। याची खूप सोपी पद्धत आहे। चला तर मग आपण मस्त असा चवीला चटकदार लागणारा, जिभेची चव वाढवणारा चटकदार चिवडा बनवायला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण चिवडा बनवायला सुरुवात करूया। तर इथं आपण तेल आपलं व्यवस्थित तापलं का नाही ते चेक करूया। बघा, छान हा मक्याचा चंक्स वरती आला। तर यामध्ये आपण हे मका पोहे तळून घेऊया। तर इथं अर्धा किलो मक्याचे पोहे मी जास्त प्रमाणात घालत आहे, कारण याची चव छान लागते म्हणून। तर तुम्हाला यापेक्षा कमी घ्यायचं असलं तर तुम्ही याचं मेजरमेंट असं कमी जास्त करून घेऊ शकता। आणि बघा, मस्त हे आपले मक्याचे पोहे तळून सुद्धा तयार आहे। संपूर्ण याचं तेल नितळून घ्यायचं झाडातून आणि लगेच एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता याचप्रमाणे आपण सगळे मका पोहे तळून घेऊया। तर इथं आपले मका पोहे तळून झाले आहे। इथे अर्धा किलो शेंगदाणे आहे, हे आपण तळून घेऊया। गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि हे शेंगदाणे छान सोनेरी रंगावर हलकेसे तळून घ्यायचे। हलकासा याला सोनेरी रंग आला की आपण हे शेंगदाणे काढून घेऊया। आणि तुम्ही इथं बघू शकता हलकासा याला सोनेरी रंग आला आहे। आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया आणि याचप्रमाणे सगळे शेंगदाणे तळून घेऊया। आता इथं आपण खायचे पोहे आहे, जे आपण दररोज नाश्त्यासाठी वापरतो तेच पोहे घेतले मी, किंवा मग तुम्ही चिवड्याचे पोहे सुद्धा घेऊ शकता, ते पातळ असतात। इथं मी हे पोहे सुद्धा तळून घेते। पोह्याचं प्रमाण सुद्धा अगदी अचूक आहे। हे सुद्धा अर्धा किलो आहे। आता आपण याला छान तेलामध्ये तळून घेऊया। याला अर्धाच मिनिट लागतो आणि तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र इथे पोहे तळून तयार आहे। तर याचप्रमाणे सगळे पोहे मी तळून घेते। आता सगळे पोहे तळून झाले। इथं माझ्याकडे पाव किलो लसूण आहे। हा लसूण मी छान ठेचून घेतला आहे। तुम्ही बघू शकता याच्या फक्त अशा 2 काप झाले पाहिजे, असाच ओबडधोबड हा ठेचून घ्यायचा। तर इथं पाव किलो लसूण वापरला मी। लसूण छान तेलामध्ये तळून घेऊया। आता हा लसूण आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे। लसूण जास्तच वापरा, कारण लसणाचा फ्लेवर छान चिवड्यामध्ये उतरतो आणि चिवडा खायला लाजवाब लागतो। 3 ते 4 मिनटं छान हा लसूण खरपूस तळून घेऊया। आता इथे 3 ते 4 मिनटं झाली आहे। लसूण सुद्धा छान तळून झाला। हलकासा याला सोनेरी रंग सुद्धा आला आहे, तुम्ही बघू शकता। याप्रमाणेच हा लसूण असा तळून घ्यायचा। आता याला मी तेलातून काढून घेते आणि संपूर्ण तेल नितळून घेते। आता हा लसूण मी सगळा काढून घेते। हे खोबऱ्याचे काप 1 वाटी आहे, हे यामध्ये तळून घ्यायचे। फक्त याला हलकासा सोनेरी रंग येऊ द्या आणि नंतर काढून घ्या। इथं खोबऱ्याचे काप जे आहे ते मी 1 वाटी घेतले। तुम्हाला याचं प्रमाण जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही मग ते वाढवू शकता। छान या खोबऱ्याच्या कापाला हलका सोनेरी रंग आला आहे। आता आपण काढून घेऊया। आता याच तेलामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं तळून घ्यायचे आहे। कढीपत्त्याचे पानं एका छोटा परातभर घेतले आहे मी। याला अगोदर स्वच्छ धुवून काढले आणि चाळणीमध्ये छान नितळायला ठेवले। तुम्ही बघू शकता ही चाळणी आहे, या चाळणीमध्ये कढीपत्त्याचं पाणी नितळायला ठेवलं आहे। आता यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। आता इथे कढीपत्त्याचे पानं सुद्धा तळून झाले आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊया। यातला संपूर्ण तेल नितळून काढायचं आणि हा कढीपत्ता काढून घ्यायचा।
सगळ्यात अगोदर इथं मी मोठा एक परात घेतला आहे, यामध्ये मका पोहे काढून घेतले। आता यामध्ये आपल्याला तळलेले पोहे घालून घ्यायचे आहे। शेंगदाणे अर्धा किलो आहे, हे सुद्धा घालून घेऊया। इथं माझ्याकडे तळलेलं खोबरं आणि तळलेला लसूण आहे खाली, हा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा। कढीपत्त्याची पानं आहे, हे सुद्धा यामध्ये घालून घेऊया। आता इथं माझ्याकडे 3 चमचे लाल तिखट आहे, चवीनुसार मीठ घेतलं, 3 चमचे हळद घेतली, हे यामध्ये घालून घ्यायची। आणि इथं माझ्याकडे रामबंधून चिवडा मसाल्याचं पाकिट आहे, हे सुद्धा मी घालून घेते। तुम्हाला हे पाकिट मार्केटमध्ये सहज मिळते, तर हे एक पाकिट संपूर्ण यामध्ये मी घालून घेते। आणि हा चिवडा व्यवस्थित असा हाताने मिक्स करून घेते, जेणेकरून सगळा मसाला यामध्ये लागेल। आणि इथं हा चिवडा मी व्यवस्थित मिक्स करून घेतला। आता यामध्ये आपल्याला शेव घालून घ्यायची आहे। इथे मी खारे शेव आणि लसूणी तिखट शेव हे वापरले आहे। या दोन्हीचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा। हे अर्धा किलो आहे, यामध्ये घालून घ्यायचे। तर इथं माझ्याकडे हे तिखट डाळवा आहे आणि हे बिना तिखट डाळवा आहे। फुटाण्याची डाळ भेटते आपल्याला मार्केटमध्ये, असं डाळवं चिवड्यामध्ये छान याची चव लागते। आणि हे तिखटसुद्धा डाळवं भेटते आपल्याला मार्केटमध्ये, दोन्ही डाळवं इझिली उपलब्ध असते। हे दोन्ही यामध्ये घालून घेते। या दोन्हीचं प्रमाण अर्धा किलो आहे। एकदा परत मिक्स करून घेऊया हा चिवडा। आणि तुम्ही बघू शकता शेवसुद्धा आपण घरीच बनवलेले आहे यामध्ये। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेते। तर बघा इथं मी व्यवस्थित हा चिवडा मिक्स करून घेतला आणि तुम्ही बघू शकता खूप साऱ्या प्रमाणात झाला आहे, संपूर्ण कुटुंबासाठी पुरेल आणि अगदी महिनाभर टिकेल। तर मार्केटमध्ये चिवडा खायचं तुम्ही विसरून जाल, भन्नाट चवीचा इथं मी बनवलेला आहे। मार्केटपेक्षाही भारी लागणारा खमंग चटकदार असा चिवडा, अगदी सोपी पद्धत आहे। हा असा चिवडा तुम्ही यापूर्वी कधीच खाल्ला नसेल, तर परफेक्ट प्रमाण आहे 2 किलोचं। जे प्रमाण मी अचूक वापरलं ते तुम्ही सुद्धा अचूक प्रमाण वापरा, म्हणजे तुमचाही चिवडा असा मार्केटपेक्षाही लाजवाब लागेल। आणि मग दिवाळीचा फराळासाठी हा चिवडा परफेक्ट असा उत्तम आहे। तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी बनवून तुम्ही सुद्धा खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।